पहिल्यांदा आमचे आराध्य दैवत गणपती बाप्पा आणि तसे दुसरे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून नेरळ परिसर प्रेमीमध्ये म्हटले हे तिसऱ्यांदा असेल माझ्या समवेत. तर या ठिकाणी विद्यमान सामना दक्ष 11 विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम 40-40 वॉरियर्स. कारण म्हणजे संदीप गायकवाड आम्ही आज म्हणत कल्टी, परंतु एक बायको रागावली चालेल पण तुम्ही रागावता कामा नाही. नाही जरूर नाही. आपण संघ मालकाकडून पारितोषिक देऊया. दीपकजी आणि योगेशजी यांच्याकडून 4 गोलंदाजाला 2 विकेट घेतले तर 500 आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. येस धन्यवाद. संदीप गायकवाड स्थापना तुम्ही केले, उत्तर पूजा आम्ही करणार. कारण शेवटचा मखर साफ करताना भटजी का मेन भटजी कधी पडणं पुढेला पण मखर साफ करताना बरोबर येतात. त्याच्या काजू असतात, बदाम असतात, सगळं पौष्टिक सामान असतंय. चिल्लर आहे, नोटा आहेत. तर पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्पवर उंबरट्यावर गोलंदाज हरेश कराळे. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा. यस व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅच ॲट शॉर्ट मिड विकेट. आणि हा बसेल पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदाम, पहिल्या विकेटचा सुपडा साप. डीजे आहे का? आणि संघाची पहिली विकेट भुईसभर, प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचा बदन प्रभात, पहिली गळती गच्छंती, पहिली विकेट तडीपार हद्दपार जेरबंद, नवीन वंडांचा फलंदाज. तर प्रथमतः जगदीश सर पाटील साहेब आणि दशरथजी पाटील साहेब जे म्हटलं गेलं का जेव्हा आमच्याकडे येतात तर तेव्हा जगदीश पाटील नेहमीच मला सांगतात का कधीतरी आम्हाला पण त्यांच्या जोडीने बोलवा. आणि आम्ही पाहतोय माझे गुरुवर आहेत. आणि खरंच नेरळ परिसर प्रीमियर लीगमध्ये पाटील साहेब आपलं मनपूर्वक नेरळ परिसर प्रीमियर कमिटीचे कार्याध्यक्ष गुरुदादा मसने याचकडून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचे मेन आयोजक बघूया, दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व आमचे गुरुनाथ मसने आणि नंदू मस्कर. आमचे संदीप गायकवाड बघूया, कारण यांची एनओसी असेल तर आम्ही इथं बसणार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला, पंच केला बघूया, दमदार स्ट्रोक चेंडू झाला डिपिश पॉइंटला. आणि हसेल पहिला चौका. 4 धावांसाठी संघाची धाव संख्या 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला विकेट. आमचा आवाज मळू द्या. त्याच्याशिवाय मजा नाही. बोया बॉलिंग मार्क तयार. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि येस बॅटची कड आउटसाइड डेज आणि फर्स्ट स्लिपला बाद होते बघूया. आणि हा संघाला बसे 40-40 वॉरियर्सला हा दुसरा धक्का. डीजे येस 561 गोलंदाज या ठिकाणी हरेश कराळे. 561 561 हा आहे गाडी क्रमांक. सध्या ही फॅशन आहे. येस दक्ष ओके. 12-12 9-9 हे सगळे कसे विषम आकडे आहेत. नवीन टोडांचा फलंदाज 40-40 वॉरियर्स. 4 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज हरेश. आणि हरेश कराळे याचा हा जबरदस्त मारा, अप्रतिम मारा, टिचूर मारा, भेदक मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. बॉलिंग मार्क तयार. ओ यस काय गोलंदाजी. यस अप्रतिम आउट स्विंगर. व्हॉट अ मॅग्निफिशियंट पेस. आणि हा अतिशय चांगला जबरदस्त मारा. डॉटबॉल निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या स्थगित स्थिमित कोणती स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अविचल. धाव संख्या 4 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मिस्टर हरेश कराळे संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज. पाळीव म्हणजे पाळल्याशिवाय होत नाही बरोबर की नाही. हे सगळे पाळले भावेश पवार, केतन म्हात्रे. आणि हा उलटा चेंडू येस आउटसाइड द लेग स्टंप. येस आणि आउट बिल फास्ट आहे. आणि हा मिळते 4 धावा.
विकेट. बोलता बोलता चेंडू सीमारेषा पार जरूर गेला असेल, पण तो चाटून गेला होता स्टंपला. फलंदाज त्रिफालाची त्या ठिकाणी यस झाला. यस नक्कीच यस. आणि ह्या पहिल्या षटकात 3 विकेट. काय गोलंदाजी आहे बघूया, काय स्पेल बघूया. जबरदस्त मारा, उत्कृष्ट मारा, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय मारा. पहिलं षटक संपुष्टात. संघाची धावसंख्या 6 चेंडू आणि 3 बळी. जरूर कर्जत टेनिस क्रिकेट मधला अप्रतिम गोलंदाज ज्यांनी RPL आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये पण चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. चॅम्पियन लीग मध्ये अफलातून कामगिरी करतो. कर्जत परिसर प्रीमियर लीग मध्ये कर्जत प्रीमियर लीग मध्येही अफलातून सलग संघाला 2 वर्ष पारितोषिक मिळवून देणारा हा गोलंदाज आहे, ज्यांनी किमया साधली होती 2दा 12 चेंडू निर्धाव फेकण्याची. यस नवीन गोलंदाज हरेश कराळे. लास्ट अंतिम अखेरचा शेवटचा निर्णय. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या 3/4 अशी अतिशय कमी धावसंख्या. आणि हा उलटा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा द्या चेंडू झाला बॅकवर्ड. गलीला 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी पहिलं षटक संपुष्टात. 6 चेंडूमध्ये फक्त इनमिन 5 धावा. 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, कृपया चिटकून बसू नका. अजून कोरोना संपला नाही. जर कोरोना वाढला तुम्हाला मोदी साहेब 4 डोस देणार, 2 दंडावर आणि 2 ढुंगणावर. कारण ढुंगण हा शरीराचा असा बोनलेस बघा, 2 मारा 10 मारा. म्हणून म्हणतात ना, मोठं कुलं तिथं जग भुलं. बॉलिंग मार्ग तयार. नवीन गोलंदाज 40-40 वॉरियर्स विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी 2 ताकदवर. नेरळ परिसर प्रीमियर लीग 2022 हा क्रिकेटचा महासंग्राम. तब्बल 70 गावांचा समावेश. सन्माननीय आमचे अतिशय दानशूर नेतृत्व, डायनॅमिक शिवसेनेचा बुलंद आवाज गुरुनाथ मसने यांचं हे अफलातून आयोजन. मला निमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. पुढच्या वर्षी जरी मयत झाला तर पहिली स्पर्धा चुकू नका. अतिशय लाजवाब आयोजन. IPL देखील झक मारेल. नवीन गोलंदाज अमोल भोईर. वाचतो नंतर आयरेची यादी. बॉलिंग मार्ग तयार. अमोल भोईर. काय आयोजन बघूया. बाबूशहा अतिशय कालमट्टे, बऱ्याच गोळ्या उडविल्यात. या डिशाव डिशाव मी तुम्हाला सांगणार आहे बाबूशहा नंतर. आणि हा यस ऑन साईडला चेंडूकडे शॉट मिडवे केला. पुन्हा यस अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम फिल्डिंग, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या फक्त इनमिन 5 धावा. संदीप गायकवाड मला एकाने प्रश्न विचारले, बाबूशहा म्हणतो सर्व टुर्नामेंट. अरे तो आहे दत्त दिबा पाटलांचा मानसपुत्र. हो यस अप्रतिम डिलिव्हरी. काय गोलंदाजी बघूया या ठिकाणी. दक्ष 11 हा पॅक केले संघ बघूया. आणि प्रीमियर लीग मध्ये ना कुठलाही संघ परिपक्व नसतो. काय असतं, अर्धा मॉलचा सामान, अर्धा टपरीवरचा सामान. म्हणजे जिथंच नाही कुठेही जा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या प्रीमियरचे फॅड आलंय. हो आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी पुन्हा एकदा. यस काय अप्रतिम टिचून मारा. संदीप गायकवाड काय म्हणाल. अतिशय अप्रतिम मारा. सर म्हटलं गेलं कर्जत टेनिस क्रिकेट मधला हा हिरा आहे. आत्ता परत कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंची सुरुवात केली. अफलातून शिखरावरती पोहोचला. ओपन क्रिकेट खेळणारा खेळाडू हा आहे. यस अमोल भोईर. हो यस पुन्हा एकदा आउटसाइड. आणि हा पहिला वाईट, पहिला एक्स्ट्राच. पहिली अवांतर, पहिल्या वे 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी फक्त इनमिन 6. दुसरं षटक प्रगतीबद्दल. मॅच राहील फक्त या ठिकाणी 4 की 5 षटकांचा सामना असेल बघूया. द मॅच विल बी 5 ओव्हर्स लिमिट ओनली. माझ्या समवेत. आणि हा पुलटा चेंडू. आणि हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. डीप थर्ड मॅनला बघूया. पुलटा चेंडू होता. आउटफील्ड फार फास्ट आहे. आणि हा याला म्हणतात नशिबाचा चौकार. म्हणतात ना नशीब पाहिजे, खुदा मेहरबान तो गदा पैलवान. अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज अद्यात क्रीडा संकुल.
आणि हा पुन्हा यस आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा अपेक्षेपेक्षा जास्त यस अँड दॅट इज द वाईट डिलिव्हरी. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि हिला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. एक धाव मिळेल अवांतर धाव संख्येत भर. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 11 वर. आणि हा पुन्हा कमबॅक कधी गोलंदाज मिस्टर अमोल भोईर. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बद्दल. नेरळ आणि कर्जत परिसराचा बुलंद आवाज. अतिशय जबरदस्त आमचे डायनॅमिक पर्सनॅलिटी, जबरदस्त समालोचक प्लस अंपायर. कमी तिथे आम्ही मिस्टर संदीपजी गायकवाड. आणि हा येस अक्रॉस द लाईन. चेंडूचा डीप बॅकपास स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट. 2 धाव मिळतील. संघाचा टोटल स्कोर 13 वर. धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान यस फजल लाईव्ह टेलिकास्ट. टेनिस जगामध्ये पहिली वेबसाईट इंडियामधली. इथं नाही आला तरी घरी बघा. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणाने. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे, म्हणजे इथे यायची गरज नाही. ऑनलाईन. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडू आणि संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 13 वर. म्हणजे प्रति षटकामध्ये संदीप गायकवाड 6.5 धावांचा असल्यानं पहिल्या षटकात फक्त हरेश कराळेने धावा मोजल्या 5-6 धावा मोजल्या. त्याच्यानंतर दुसरं षटक हे अतिशय अफलातून. येस आणि संपूर्ण कर्जत म्हणा नेरळ परिसरामध्ये एक अव्वल दर्जाची जोडी. बरेच जे स्पॉन्सर्ड असतात. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डेली बघूया. चेंडूकडे शॉर्ट कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी अतिशय चांगला. पंचांचा लेगबाईचा इशारा. अवांतर धावसे दुसरे एक्स्ट्रा, दुसरे अवांतर. संघाचा टोटल स्कोर 14 वर. पहिल्यांदा मी धन्यवाद देतो सर्वांना. बघूया खरं धन्यवाद यांना द्यायला पाहिजे. सरबतवाले शेंगा विकणारे, कारण शेवटपर्यंत फक्त तेच थांबतात. लग्नाची वरत कोण पोचवतात हो? पिणारे पोचवतात. बघा ना तुम्ही. आणि हा पुन्हा यस वरपी चेंडू जबरदस्त ऑन राहील. चेंडू लॉंग ऑनला 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 15शी सद्य स्थिती विधानसभा. बघूया आमचे गौरव सावंत ज्यांनी वेबसाईट बघूया आमच्या टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ज्यांनी लॉन्च करणार गौरव सावंत. बघूया भारतातल्या कुठल्याही स्पर्धा असू द्या गौरव सावंत पहिलं प्राधान्य क्वालिटी आणि क्लिअरिटी. आणि हा चेंडू लॉफ्ट केला पण तो चेंडू हवेमध्ये असेल मिडॉनला. यस आणि हा संघाला बसेल दुसरा हादरा. फलंदाज मिडल ऑर्डर मधल्या फतील फलंदाज. संघाची धावसंख्या अतिशय वाताहत यातायात. कमी धावसंख्या, जुजबी वाजवी, मामूली किफायत, नगण्य स्कोर. हरेश कराळे यांनी फक्त पहिले षटक अतिशय अफलातून बेगला 3 विकेट हस्तगत केल्या. काय गोलंदाजी केली. आणि हा चेंडू पुन्हा हवेमध्ये येस मिडॉनला. आणि हा संघाला बसेल दुसरा हादरा. संघम मालक दीपक भोईर आणि योगेश भोईर यांच्याकडून 561 क्या बात आहे, पारितोषिक आणि 5 विकेट जे आतापर्यंत पतन झालेत. यस म्हटले हरेश कराळे पहिल्या षटकात 3 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर म्हटले 2 म्हणजे टोटल 5 विकेट हरेश कराळे झाले. 5 का पंच म्हणजे पंचम मिस्टर हरेश कराळे. हरेश कराळे बघूया. दक्ष 11चा हा दुसरा कोरोना व्हायरस. 5 विकेट. काय गोलंदाजी बघूया. काय टिचून मारा, भेदक मारा, अप्रतिम मारा. जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स.
बॉलिंग मार्क तयार. आपल्या स्पेनमध्ये दुसरे षटक, संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पथावर. अतिशय वाताहत. आणि हा पुन्हा चेंडू येस डॉट बॉल निर्धाव चेंडू आउटसाइड द लेग स्टंप होता. बघूया चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या रंगात घ्या यष्टरक्षक. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या 15 वर 15. जोरदार अपेल येस, परंतु लेगस्टिकच्या बाहेर होता. बघूया पंचांना मात्र जेपी पॅनलचे अतिशय जेपी पॅनल म्हटलं की बघूया महाराष्ट्रामध्ये कुठल्याही म्हणजे देशात असू द्या बघूया संपूर्ण परिसरामध्ये नो नो DRS नो रिव्ह्यू. पंचांचा निर्णय अंतिम असेल. बघूया मग त्याने काय तिथे उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत आहे. पुढचा ऐकून घ्या. तर जरूर आपण रिव्ह्यू सिस्टमकडे जाऊया. फक्त प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे, तो फक्त रनआउट आणि हाय विमर याच्यासाठीच. फक्त जर पंचांनी दिला आणि त्यांना डाऊटफुल असेल तर घेऊ शकता, कारण LB साठी आपण ठेवला नाहीये. हे सारखे सारखे DRS ठेवू नका प्लीज. आमचे जेपी पॅनलचे क्वालिफाईड पंच आहेत. बघूया परंतु गोलंदाजी मात्र अतिशय संदीप गायकवाड. बघूया हरेश कराळे याचा स्पेल जर बघितला बघूया 12 चेंडू फेकल्याने फक्त इनिमिन धावा दिल्या. पहिल्या षटकात धावा दिल्या फक्त 5 धावा. काय संदीप गायकवाड हरेश कराळे याचा स्पेल बघा. बघूया 5 विकेट घेऊन काय गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाचं जवळजवळ कंबरडं मोडलंय. जेव्हाही तो गोलंदाजी करतो सर आणि विकेट घेतल्यानंतर फिरतो ना, तर इंडियन संघाचा पेसर आशिष नेहराची आठवण करून देतो. हरेश कराळे नवीन गोलंदाज हर्षल मोरे मोगे. बघूया संघाच्या वतीनं चौथं षटक प्रगती पथावर. अतिशय वाताहत यातायात दारुण अवस्था. बघूया धाव संख्या 18 चेंडू आणि फक्त इनमिन 15 धावा 16 धावा 16. 5 बाद 16शी दमछाक पिछे हट शरणागती माघार. बॉलिंग मार्क तयार. हर्षद मोगे तयार. पहिला चेंडू संघाच्या वतीनं चौथं षटक प्रगती पथावर. आपलं ठेवणीतला बघूया एक शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड गली, एक शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ. आणि हा चेंडू ऑनसाईडला जबरदस्त टायमिंग. अप्रतिम फटका. चेंडू लॉंग ऑनला 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर नेऊन टाळला या ठिकाणी 18 वर. 2 धावा मिळते. धाव संख्या वधारली. धाव संख्या सजली नटली. धाव संख्या 18 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. कमीत कमी 40 ते 50 धावा म्हणजे प्रतिस्पर्धी दक्ष 11 आणि 40-40 वॉरियर्स असा हा विद्यमान सामना. आणि हा यस क्या शॉट बाबूशाह, क्या शॉट. ते बाला आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. 6 धावांनी संघाची धाव संख्या 22-22. असे जर 4-5 फटके आले तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक केलं. बघूया 40-40 वॉरियर्स. हर्षद मोगे तयार. संघाच्या वतीनं चौथं षटक प्रगती पथावर. आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं षटक. नेरळ परिसर प्रेमी लीग 2022. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली, क्रिकेटची गंगाजली, क्रिकेटची गटार गंगा. अतिशय जबरदस्त वातावरण. आणि हा येस आउटसाइड द स्टंप. बंधांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा फलका. एक्स्ट्रा संघाचा टोटल स्कोर 23, 2 3, 23, 25, 25. पाव शतक धावा बळागर. बघूया या ठिकाणी 40-40 वॉरियर्स. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. येस अगेन दॅट इज द वाईट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर 26. हर्षद मोगे जे हरेश कराले यांनी जे यश मिळवून दिले. बघूया तब्बल 5 विकेट घेतल्या. बघूया पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 2. काही गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला ज्यांनी बॅकफुटवर नेग. आणि हा येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज. अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाचा टोटल स्कोर 5 बाद 26, 26 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अशी विद्यमान स्थिती. बघूया tenniscricket.in यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. जगाच्या पाठीवर 195 देश आहेत. 10 देशामध्ये युट्यूबवर बंदी आहे.
आणि हा पुलटा चेंडू बनवून दे. यस, कुठल्या प्रकारचं टायमिंग मिळत नाही बघूया. आणि फलंदाज बाद. यस, धावचेत, रनआउट, रिव्ह्यू. यस, थर्ड अंपायर. डीजे डीजे थांबा जरा. काय असतं काय थर्ड अंपायर का माहिती आहे बघूया. जर संघ हरला ना तर पहिलं कॉमेंटेटर आणि अंपायर टार्गेट. म्हणजे एखादा मग जुगारात आपली घरी जाऊन बायकोला झोडपायचे. साला पैसे जुगारात हा घालवणार, बायकोवर राग काढणार, बायको नाही भेटली तर मेवणीला सोडणार. सोडणार म्हणजे मारणारा. कारण ही आहे मार्मिक भाषा, बाळासाहेबांची भाषा होती, ठाकरी शैली. आणि फलंदाज बाद. यस, आणि अतिशय अचूक फेक. आणि हा संघाला बसेल 6वा हादरा. 40-40 वॉरियर्स संघाची वाताहत बघूया. नवीन फलंदाज गणेश. त्यांचा बाराव नाही करे मग तुला माहिती नाही नाही. एका ठिकाणी असाच एक आणला बघूया. त्याला भैया आणला होता नावं सांगायला. साला अर्धी माहितीच नाही. त्याला 300 रुपये कबूल 2 बिर्याणी दिल्या होत्या. मला म्हणतो माही मेरे को मालूम नाही सर. त्याच्या आयला मग काही तिथं काय झकमाला आलं इकडं आमच्या समोर. म्हणून बारावा कसा, बारावा म्हणजे जो नवऱ्याच्या करवला असतो ना, करवला तो पाहिजे, तसा पाहिजे. सर्व माहिती नाही. नाही तर साला बघ्या नवरीपेक्षा करवली चिकनी. तसा बाजार नको. बॉलिंग मार्क तयार हर्षद मोगे. राईट नाम महोदय विकेट तयार. मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. आणि हा ऑनसाईडला चांगला फटका बघूया. फक्त 1 धाव मिळेल बघूया. तर 2 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 28. 28 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 28. अतिशय चांगलं वातावरण, जबरदस्त आयोजन. आणि हा आउटसाइड द स्टंप. यस, आणि अतिशय चांगला चेंडू. आणि षटक क्रमांक 34 संपुष्टात. संघाची धाव संख्या 28 धावा बघूया. 728 प्रतिशत क्रमांक 7 धावांचे इक्वेशन. संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक, स्लग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. शेवटचा स्पेल दक्ष 11 संघाने जिंकली नाणेफेक. आणि पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण. तर दर्शन तरे हा तो सकाळपासून आले म्हणतात. त्याला सांगितले फक्त दात घासून ये, सगळी सोय इकडं आहे. इकडं म्हणजे जेवणा का नाही, दुसरी सोय नाही. कारण बाजूला निसर्गरम्य वाता म्हणून विचारलं. तर शेवटचा गोलंदाज या ठिकाणी दक्ष 11 संघाचा शेवटचा स्पेल बघूया. संघाची धाव संख्या 24 चेंडू 28 धावा. 28 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 24 डिलिव्हरीज. आणि शेवटचा गोलंदाज वैभव माळी. द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. शेवटचं षटक मिस्टर JP पवार, जय पवार बघूया यांचं हे फायनल. अतिशय जबरदस्त आयोजन. आणि तसेच क्वालिफाईड पंच आणि क्वालिफाईड समालोचक. टेक्नॉलॉजी टीमिंग बघूया गौरवजी सावंत यांची ही tenniscricket.in. चला शेवटचा षटक. पहिला चेंडू तयार. बॉलिंग मागा. लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक शॉट एक्स्ट्रा वर, एक बॅकवर्ड गली, एक शॉट थर्ड मॅन, डीप बॅक पर स्क्वेअर लेग. आणि हा फुलटा चेंडू लेफ्ट केला बघूया. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग, फुल पॉवरफुल सक्सेसफुल बघूया. तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका व्हाईटिश मिले डोक्यावरून. आणि हा दमदार स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झालाय 34-34. आणि अतिशय दमदार स्ट्रोक. फुलटा चेंडू होता, पुरेपूर होता, फायदा उचलला. पुन्हा संघाचा धाव संख्या 34 बघूया. राहिलेले 5 चेंडू, 5 बॉल्स टू गो इन दी 5th ओव्हर. आणि हा अगेन दॅट शुड बी हिट इट. षटकार बघूया बघूया. जबरदस्त टायमिंग, व्हाईटिश मिड विकेट, काहो कॉर्नरच्या वरून. आणि अतिशय दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, नेत्र दिब्बक फटका, गगनचुंबी फटका बघूया. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झालाय
40-40 पुन्हा एकदा कमबॅक करतो बघूया 40-40 वॉरियर्स. काय फलंदाजी बघूया. नेरल परिसर प्रीमियर लीग आहे भाकरीच्या पाड्यात. 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 दरम्यान नेरळ परिसर कमिटी जी 2022 बघूया. आमचे आदरणीय गुरुदादा मसने कार्याध्यक्ष, साई मसने, दत्तादादा चंचे, अक्षय मात्रे, नंदुदादा मस्कर, सुरेश घोडविंदे, सागर काळन, संदीप गायकवाड, सलमान नजे, गणेश चंचे, जेवणमाली, संकल्प पाटील, दिनेश तरे, निखिल घोडविंद, संभाजी पथारे, सुधीर कहारे आणि मंदार राणे, मंगेश वैकरे, कुमार पाटील, विनायक बिडकर आणि ऋषी शिनारे. साली पत्रिका पण एवढी मोठी नसते लग्नाची. वाचता वाचता घाम फुटला. वर ही ताकद आहे बघूया. खरं मध्ये तिचा हात द्या कुठलंही कार्य सफल होत नाही बघूया. आणि हा या चढवलेला हल्ला केलेला आक्रमण जबरदस्त ऑन ड्राईव्ह लॉंगॉनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. याची कोण ओटी भरणार. तुम्ही तुमची भरली हरेश कराळ्याची. टोटल स्कोर या ठिकाणी 46-47 47. चांगली धावसंख्या पुन्हा एकदा कमबॅक होतो या ठिकाणी 40-40 वॉरियर्स. कारण कुठलाही टार्गेट शेप नाही. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण. राहिलेले चेंडू बघूया. आणि माळी साहेबांनी केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, मरम्मत, घामटा काढल्या बघा. तब्बल मोजल्या धावा या ठिकाणी 19. हरेश कराळे ज्यांनी ते मिळवून दिलं होतं बघूया. नंतर मात्र पाणी फेरलं. शेवटी क्रिकेट आहे. राइट आर्म ओहो द विकेट तैयार. हे देखो हा पण झेल होता बघूया. ज्याने 3 षटकांमध्ये दादा आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. वास्तविक झेल घ्यायला पाहिजे. कॅचेस विनिंग द मॅचेस. 2 धावा कमी झाले असते, विकेट गेली असते बघूया. जी मेन विकेट. हे देखो बघूया कॅच कसा उपद्रव देतात बघूया. झरलेला झेल, त्याची केलेली धुलाई. दिलवान देतो खेळाडूंना सन्मान. सांगते तुम्हाला द्या तुम्ही लक्ष, स्पर्धेचा तो आहे कार्याध्यक्ष. 55 कोटी होते आणि गेली कुठं बघूया. केलेली वाताहत बघूया, केलेली धुलाई बघूया. आणि तब्बल 4 षटकार या षटकामध्ये ठोकलेत बघूया. अतिशय जबरदस्त वादली विस्फोटक फलंदाजी. आणि फक्त 1 धाव मिळेल या नॉन स्ट्रायकला रनआउट बघूया. आणि मोठे स्पेल संपले. संघाची धावसंख्या या ठिकाणी 56 आणि 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. माळी दादा जा आता बायजूचा क्लास लाव पहिला. शाहरुख खानचा. ज्या धावा होते 24 चेंडू मध्ये फक्त इनमेन 28. आणि आता मात्र 57 धाव पाहिजे बघूया. तब्बल या षटकात कुठल्या धावा तब्बल या ठिकाणी 28. म्हणजे अर्ध्या धावा एकट्याने दिल्यात बघूया. तर या ठिकाणी माझ्या समवेत संभाजी पाठारे बघूया.
अच्छा अच्छा, कमिटी मेंबर. चला, घरचा सामान आहे. कधी मग घरचा सामान ठेवा म्हणजे पैसे जास्त जात नाही. साले धावला आणि घरची असली तर सगळंच असलं बघा. 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी दक्ष 11 आणि विरुद्ध 40 वॉरियर्स असा हा विद्यमान सामना. एक जबरदस्त रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन, रणभेरी, अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. दोन डोक्यामध्ये घमासान धुमशान, दोन्ही संघ आमने सामने. फक्त 28 धावा 24 चेंडूमध्ये. नंतर मात्र एकट्या माळीने मोजल्या 28 धावा. होत्याचं नव्हतं करून ठेवलं बघूया. समीकरण संपूर्ण बिघडून ठेवलं बघूया. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. तर येस, धन्यवाद सर. तत्पूर्वी या ठिकाणी पुढील सामन्याचं मात्र नाणेफेक केलं जाईल. यापुढील होणारा सामना असेल तो मात्र जय मल्हार 11 कोल्हारे आणि आद्विक 11. तर दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतो की वेळ न घालवता या ठिकाणी त्वरित टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. तर मी दक्ष 11 संघाचे संघ मालक योगेशजी भोईर यांना विनंती करतो की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते मात्र यापुढील होणाऱ्या सामन्याचा मात्र टॉस विन केला जाईल. तर जय मल्हार 11 कोल्हारे विपक्ष आद्विक 11 दोन्ही संघाचे संघ कर्णधार. हॅलो, मनोज भवारे ज्यांनी आमचे सगळे लोगो आणि स्टार बनवलेत. या आपण व्यासपीठावरती मनोज या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण त्या दिवशी खेळाडू म्हणून होते पण आज तुम्ही आमचे पाहुणे आहेत. या आपण व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो, हॅलो. तर अक्षय म्हात्रे आणि हॅलो. तर जय मल्हार क्रिकेट संघ कोल्हारे आणि आद्विक 11 स्टार्स कर्णधार त्वरित यायचे, नाणेफेक करायची. पहिले सत्र या ठिकाणी संपलंय आणि या वेळेमध्येच आपल्याला नाणेफेक करायची आहे. तर आपल्या सोबत जोडले गेलेत दक्ष 11 संघाचे संघमालक योगेशजी भोईर. त्यांचा संघ सध्या तरी मैदानावरती खेळतोय. विजयाचा पाठलाग करण्यासाठी 2 दिग्गज फलंदाज मात्र मैदानावरती रवाना झालेत आणि आपण विनोदांची मात्र मेजवानी चाकत आहोत. या ठिकाणी दशरथजी पाटील यांची विनोदांची मेजवानी, मनोरंजन या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना मनमुराद आनंद देताना सर या ठिकाणी दिसत आहेत. तेजस गायकवाड येत आहेत. जय मल्हार 11 क्रिकेट संघाचे मात्र संघ कर्णधार आणि त्यांच्या समवेत आद्विक स्टार्स 11 चे अक्षयजी म्हात्रे आणि योगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल. तर दोन्ही संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ न घालवता योगेशजी भोईर यांना विनंती करतो. अक्षय म्हात्रे आपल्या सोबत आहेत आणि तेजसजी गायकवाड देखील आहेत. नाणेफेक केलं जात आहे. कॉल आहे तेजस गायकवाड यांचा टेल आणि टेल पडलंय. काय निर्णय असेल तेजसजी? सॉरी, आद्विक स्टार्स यांनी मात्र नाणेफेक जिंकलंय. फिल्डिंग. तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. वेळ न घालवता सामन्याला सुरुवात झाली. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू दशरथ पाटील सर. धन्यवाद संदीपजी पाटारे. बघूया अतिशय चांगलं सूत्रसंचलन यांच्या माध्यमातून बघूया. आमच्या टॉस मध्ये 2 जो सामना आहे बघूया. नेक्स्ट मॅच मल्हार जे योगेश भोईर यांचा संघाचे दक्ष 11. तर 1 धाव मिळतो संघाचा. टोटल स्कोर या ठिकाणी बिनबाद 1. 57 धावांच्या गरज सामना जिंकण्यासाठी संघाच्या वतीनं पहिलं षटक या ठिकाणी दक्ष 11 संघाचा 40 वॉरियर्स संघाचा. नितीन हो यस अप्रतिम. पुन्हा जाय जबरदस्त हल्ला बघूया. पहिल्या षटकात साऱ्या सगळ्यांचा सामना विराट नजराना खुशीचा. नेरल परिसर प्रीमियर लीग आहे भाकरीच्या पाड्यात. नेरल परिसर धुले
या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. बघा मैदानावरती याला मैदानाची शोभा वाढवा. आता आमच्या व्यासपीठावरती या ना व्यासपीठाची शोभा वाढवा. यश यश नक्की संदीपजी गायकवाड बघूया. अनेक मान्यवरांचा सहभागाने आलेल्या पाहुण्यांचा अतिथी देव भव हे आमची हिंदू धर्मियांची संस्कृती आहे. बघूया षटक क्रमांक पहिला नेतेन संघाची धाव संख्या 7 बिनबाद सादाशी दमदार सलामी 57 धावांची गरज 10 धावा. आणि हा पुन्हा यस ऑनसाईडला चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू जाईल ऑनसाईडला वेग धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 11 वर बिनबाद 11शी धुंद फुंद बेधुंद सुरुवात 57 धावांची गरज. दक्ष 11 विरुद्ध 40 वॉरियर्स असा हा विद्यमान सामना. 4 षटकामध्ये 28 आणि शेवटच्या षटकात 28 म्हणजे अर्धा धावा फक्त त्याने एकट्याने दिल्या. जर बाबा हरलात ना त्यांच्यावर नको तर दुसऱ्या मार्गाने जातो. हा काय असतं माहिती राग काढतात. हो यस अतिशय यस फॉलो थ्रो मध्ये गॅदर केले. अतिशय चांगला अप्रतिम ड्राईव्ह अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह डॉट बॉल निर्धाव चेंडू. काय मैदान बघूया जबरदस्त मैदान. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. काय टायमिंग बेमिसाल टायमिंग दुर्मिळ फटका दुर्लभ फटका विश्वसनीय स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरून दमदार ड्राईव्ह. संघाची धावसंख्या झाली या ठिकाणी 17-17. नेरल परिसर प्रीमियर लीग आहे भाकरीच्या पाण्यात. नेरल परिसर प्रीमियर लीग आहे भाकरीच्या पाण्यात. आणि हा चौकार यस काय टायमिंग बघूया. क्लास फटका बघूया सुनील गावस्कर स्टाईल हा फटका बघूया स्टंपच्या बरोबर बघूया. आणि अशा प्रकारे ह्या मिळते 4 संघाची धावसंख्या 21. नेरल नगरी त्या आणि पहिलं षटक संपूर्ण पहिल्या षटकात धावाले 21 फॉर नन आफ्टर 6 डिलिव्हरीज. काय बॅटिंग बघूया जबरदस्त धावसंख्या कमाल धावसंख्या अधिकतम उदंड व्यापक आरिमा पहिल्या षटकात केलेली पिटाई बघूया. धावसंख्या 6 मध्ये 21 बिनबाद 21 अशी दमदार सलामी. या ठिकाणी नागेश पवार आणि अमोल भोईर ज्याने मग असे दुसरं षटक फेकलं होतं बघूया. आणि नवीन गोलंदाज मिस्टर दर्शन संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बदार बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कोच गमन मार्गस्थ रवाना मार्गत क्रमण संक्रमण दुसरं षटक प्रगती बदार दुसऱ्या षटकाचा माग करतान गोलंदाज मिस्टर दर्शन. संघाची धावसंख्या पहिलं षटक संपूर्ण धावसंख्या 21 फॉर आफ्टर 6 डिलिव्हरी. पहिल्या षटकात 21 धावांची सलामी. अतिशय चांगली सुरुवात दमदार सुरुवात जबरदस्त आयोजन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघूया ज्या प्रीमियर लीग होता बघूया त्याची ही अग्रमानांकित स्पर्धा अभिमानाची स्पर्धा नेरल कर्ज परिसराला अभिमानाची स्पर्धा. आणि हा फुलटा चेंडू यस काय टायमिंग आणि हा चौकार यस डीप मिड विकेट. तुम्ही बायको कशी नाची राहिली कशी डोली राहिली कशी डोली राहिली. या 27 बिनबाद 27 फुलटा चेंडू होता येस 11 लाईन केलता बघूया चेंडूचा डीप मिड विकेटला फरार झाला. दमदार स्ट्रोक 3 षटकार आणि 1 चौकार अशी अंदाधुंद फटकेबाजी. जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे भगीरथी प्रयत्न. दक्ष 11 आणि 40 वॉरियर्स असे 2 बलाढ्य संघामध्ये एक रंगतदार सामना. बॉलिंग मार्ग दर्शन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप यस जबरदस्त पंच केला बघूया अप्रतिम स्क्वेअर कट डेबिश पॉइंट चेंडू फरार. पहिला षटका त्याच्यानंतर चौकार. 31 बिनबाद 31 राहिल्या फक्त इनमिन
26 धावा आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि हा झेल ड्रॉप आणि पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट. चांगलं रनिंग बिनिंग इथं चांगलं तालमेल चांगलं कॉलिंग काही समन्वय बघूया. 2 धावा संघाची धाव संख्या झाली 29 बिनबाद 29 29 फनन. धाव संख्या 3 33. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान जबरदस्त स्पर्धा बघूया. नेरळ परिसर प्रीमियर लीग म्हणते पर्व किती दुसरं की तिसरं दुसरा यस. पहिलं पोरग जन्माला आला नंतर बसला कोरोना नंतर 3 वर्षानं दुसरं पोरग गॅप चांगला असतो आता. कधी पण सुरक्षित अंतर ठेवा. आता त्या दिवशी भिवंडीला ठेवला होता बघूया. बिस्लेरी बाटल्या नेण्यासाठी रथ ठेवला होता. काय झालं लोकांना नवरा बसवायला रथ नाही. यांच्या पाण्याच्या बाटल्या राहतात का गोडाऊनचा पैसा आहे ना. एकेकाला मोजता 12,000 10,000. Oh yes, outside the off stump. लेफ्ट आर्म ओहो द विकेट राऊंड द विकेट. अतिशय चांगला चेंडू कमबॅक करतो गोलंदाज फिरकी पट्टू बघूया या ठिकाणी दर्शन. 2 balls to go in the 2 overs. आणि हा सलग दुसरा चेंडू निर्धाव. यस अप्रतिम बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा. अशी गोलंदाजी जर पहिल्यापासून गेली असती तर नक्कीच दक्ष 11. आणि हा षटकार यस नो डाऊट. काय टायमिंग बघूया. शॉर्ट पिच चेंडू अकुट टप्प्याचा जबरदस्त ड्राईव्ह बघूया. नेत्र दीपक टायमिंग आणि हा प्रॉपर स्ट्रोक चढवलेला आहे. धावसंख्या 39 फक्त इनमिन 18 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान कमी आव्हान जुजबे वाजवे मामूली किपाशी नगण्य. 18 चेंडू 18 धावांची गरज. 18 balls to go रेकॉर्ड 18 रन्स फॉर विक्ट्री. दक्ष 11 40 वॉरियर्स असे 2 बलाढ्य संघ ताकदवर संघ. परंतु दक्ष 11 संघाचं पार्ट जबरदस्त बघूया. संपूर्ण वर्चस्व हुकूमत दहशत. नवीन गोलंदाज या ठिकाणी 40 वॉरियर्स संघाचा नवीन मीडियम पेसर प्रसाद. अतिशय जबरदस्त वातावरण निसर्गाच्या कुशीत वसलेले हे नेरळ परिसर प्रीमियर लीग बघूया 2022 हा जबरदस्त क्रिकेटचा महाथरार. बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी. राईट आर्म राऊंड द विकेट यस उलटा चेंडू. फक्त 12 धावांची गरज. येस बॅटची आउटसाइड एज परंतु अवाक्याच्या बाहेर. आणि हा येस पहिला डॉप बघूया झेल घेतल्या बघूया आणि संघाला बसेल पहिला हादरा सुटकेचा निश्वास.
वन डाऊन द फलंदाज अतुल. 45 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 45. अतिशय चांगली दमदार परिस्थिती, दमदार सुरुवात, जबरदस्त नॉकआउट. मिड ऑफ डेप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. यस, पुन्हा चेंडू आतमध्ये बघूया, बचाव केला बघूया, चेंडू गेला या ठिकाणी, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर 46. 46. एक बाद 46. फक्त इनमिन 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड 11 रन्स. आणि हा पुन्हा जबरदस्त टायमिंग आहे, जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघूया, एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झालाय 48. 47. 47. आणि राहिल्या फक्त इनमिन 10 धावा. रिक्वायर्ड 10 रन्स. 40-40 वॉरियर्स. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. संघाच्या वजने तिसरं षटक, राईट आर्म राऊंड द विकेट. उलटा चेंडू, परंतु यस. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. यस. आणि हा फ्री हिट. वास्तविक चान्स होता बघूया. यस, रिव्ह्यू बघूया. थर्ड अंपायर कॉलिंग फॉर बेमर. आमचे जेपी पॅनलचे बघूया, एक जबरदस्त आमचे जय पवार. एक चांगलं पॅनेल संपूर्ण भारतामध्ये यांचं पॅनेल संपूर्ण बघूया, आखातामध्ये गेले जाऊन आले बघूया. एक जबरदस्त पंच म्हणून ज्यांना सन्मानित करण्या बघूया असं त्यांचं जेपी पॅनल. अनेक पंच त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत. त्यातलं एक दुसरा 8वा आजोबा गोटे अंपायर. त्याच्यानंतर मी नंतर बोलतो ज्यावेळी आमची चार्जिंग होईल ना. आणि हा बंदांना नो बॉल इशारा. यस, अंपायर डिसिजन फायनल बघूया. जबरदस्त निर्णय बघूया. आमची टेक्नॉलॉजी टीम बघूया, आमचे जय पवार असतील बघूया, आणि आमचे गौरव सावंत यांची ही जबरदस्त टीम बघूया. टेक्नॉलॉजी निर्णय बघूया. नो बॉलचा इशारा असेल. आणि फ्री हिट आहे. डावकुरी आता फलंदाज अतुल. आणि हा या शॉर्ट पे चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता बघूया, आणि फ्री हिट होता. आउटसाइड ॲपस्टम आणि असेल डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फ्री हिटची नामी संधी हुकलेली आहे. जसा हा सामना संपेल लगेच दुसरा सामना लगेच चालू करा बघूया, कारण आपलं शेड्यूल फार व्यस्त आहे. आणि हा यस, जवळ जवळ षटकार. ठेवलाय नजराना खुशीत. साऱ्या सगळ्यांच्या सामना विराटला नजराना खुशीचा. नेरल परिसर प्रीमियर लीग आहे भाकरीच्या पाड्यात. नेरल परिसर प्रीमियर लीग आहे भाकरीच्या पाड्यात. नेरल परिसर प्रीमियर लीग आहे भाकरीच्या पाड्यात. टोटल स्कोर 55 राहिल्या फक्त. इनमीन 2 धावा. यस, 40 बॉडी वॉरियर्स. जा आता पाया मुंडी खाऊन या. यांची मॅच आहे का आज? आहे ना. 3 मॅचेस आहेत. पहिल्या मॅचेस मध्ये धुलदान. जय मल्हार आणि अद्विक.
असा हा विद्यमान सामना. याच्यानंतरची जी लढत होईल बघूया, दोन बलाढ्य ताकदवर निष्णात संघामध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल बघूया. दरम्यान संघाच्या वतीनं चौथं षटक प्रगती पदावर राहिल्या फक्त इनमेन 2 धावा. रजत मसने रसाने बदले काय रजत मुंडे. शेलो एक्सप्रेस येस आणि हा जेल बाद बघूया. मग शेलो मागे का ठेवलं मला समजत नाही, काय चालय आहे. आणि नवीन फलंदाज बघूया, फक्त इनमेन 2 धावांची गरज आहे. वेल प्लेड बघूया. अतिशय चांगली बॅटिंग, दमदार फलंदाजी केली बघूया. आणि हा म्हणा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, फक्त 1 धाव मिळेल बघूया. आणि स्कोर इज लेवल्ड. या स्पर्धेचा नियम काय, कंपल्सरी चेसिंग. येस नो, अच्छा 1-1 गुण टाय झाला, 1-1 गुण. तर सामना बरोबरी सुटला दोन्ही संघाला, म्हणजे हा IPL चा फॉर्मॅट आहे बघूया. आणि हा सामना जिंकल्या बघूया. दक्ष 11 संघाचा हा जबरदस्त परफॉर्मन्स, काय टायमिंग बघूया. आणि अतिशय फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या बळावर तिन्ही डिपार्टमेंट पॉवरफुल. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच इज गोस टू मिस्टर हरेश कराले. तब्बल 5 विकेट हस्तगत केल्या बघूया. हरेश कराले या इकडं या, तुमची पहिले ओटी भरून घ्या, नंतर मला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर विनंती करतो आमचे सन्माननीय कोणते असते दत्तादादा चंचे बघूया. या आमच्या कमिटीमध्ये नेल परिसर कमिटी 2022 दत्तादादा चंचे बघूया. त्यांच्या शुभ हस्ते बघूया हरेश कराळे. 10 11 संघाचा एक विस्फोटक गोलंदाज नंदुदादा मस्कर बघूया, यांच्या शुभ हस्ते बघूया. हरेश कराळे वेल प्लेयर बघूया. नेक्स्ट मॅच आपल्या शुभेच्छा. या संदीप गायकवाड या, तुम्ही चढा, आता आम्ही उतरतो. चढा म्हणजे स्टेजवर या, माईकवर या. तो दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. मी पुन्हा येईन. यस, थँक्यू दशरथजी पाटील सर. दशरथजी पाटील सर म्हटलं की त्यांची शब्दरचना, त्यांचे नवीन नवीन शब्द आणि शब्दांची फेक, अशा प्रकारची जादू म्हणजे एकमेव आणि अद्वितीय. या संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा आवाज या ठिकाणी गुणगुणतोय. कारण त्यांची जी विनोदांची मेजबानी आहे ती प्रेक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात आनंदित करते. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग या ठिकाणी निर्माण होत आहे आणि नक्कीच व्हावा. थँक्यू दशरथजी पाटील सर. यानंतरचा सामना असेल अद्विक स्टार्स 11 विपक्ष जय मल्हार कोल्हारे. तर या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये या सामन्याचा हिरो हरेश कराले पोहोचतोय आणि त्यांना मात्र सामनावीरचा किताब, मेडल नंदुदादा म्हस्कर आणि दत्तदादा चंचे यांच्या शुभ हस्ते मात्र दिला जातोय. त्या ठिकाणी फोटोशूट करतायत मात्र आमचे टॅटूमॅन ऋषी. तर वेल प्लेड हरेशजी कराले, 5 विकेट हॉल. आणि तब्बल पारितोषिक दिले जाते योगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते. मात्र त्यांना रोख पारितोषिक 1000 रुपयाचे पारितोषिक. कारण प्रथमताच या स्पर्धेमध्ये एखाद्या गोलंदाजाने मात्र तब्बल 2 षटकामध्ये 5 विकेट घेतल्यात. तर वेल प्लेड दक्ष 11. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर जाऊया या सामन्याकडे आता. मात्र अद्विक स्टार्स 11